शेतकरी कर्जमुक्तीच्या मागणीकरता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले। महायुतीने निवडणुकीपूर्वी जाहीरनाम्यात घोषित केल्याप्रमाणे शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करावी, कापूस सोयाबीनला योग्य भाव मिळावा, पीक विम्यामध्ये सर्व शेतकऱ्यांना योग्य लाभ मिळाला पाहिजे आदी मागण्यांचा समावेश करण्यात आला आहे। आंदोलनात पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। हे कर्जमुक्तीचं आंदोलन तर आहेच, पण याच्यात दुसरा उद्देश आमचा आहे की झोपलेलं सरकार आहे, शेतकऱ्यांप्रती असंवेदनशील सरकार आहे। यांच्या महायुतीमध्ये जाहीरनाम्यामध्ये निवडणुकीच्या आधी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की आम्ही संपूर्ण शेतकऱ्याची कर्जमाफी करू। आज या सरकारला 5 महिने पूर्ण होत आहे, बरोबर आहे? 5 महिने। आज 5 महिन्याचा पूर्ण काळ झाल्यानंतर सुद्धा पूर्ण त्यांचं सरकार आता सत्तारूढ झालं असताना या सरकारला शेतकऱ्यांचा विसर पडला आणि शेतकरी आशेवर आहेत की हे सरकार आमचं आज कुठेतरी कर्जमाफी करतील। परंतु यांनी दुहेरी नुकसान आमच्या या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचं कसं केलं? तर यांनी जे आश्वासन दिलं होतं की संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल, परंतु सर्व बँकेतून शेतकऱ्यांनी आधीच कर्ज उचललेलं आहे। आता कर्जमाफी होणार म्हणून बहुतेक शेतकऱ्यांनी आपलं कर्ज बँकेमध्ये पूर्ण केलेलं नाही, पटवलेलं नाही, त्यामुळे बँका नवीन कर्ज त्यांना देणार नाही रब्बीमध्ये। अशा अनेक उदाहरणे महाराष्ट्रात घडणार आहे। दुहेरी संकटात आता आमचा शेतकरी सापडला। आज सरकार पैशाचं कारण देऊन हे नाकारत आहे की आम्हाला आमच्यापाशी पैसे नाही आहे, आमची तिजोरी रिकामी झाली आहे। मग तिजोरी जर तुमची रिकामी होती तर तुम्ही निवडणुकी आधी अशा प्रकारचं शेतकऱ्यांना खोटं आश्वासन का दिलं याचं उत्तर शेतकऱ्यांना तुम्हाला दिलं पाहिजे। त्यासाठीच आज वर्धा जिल्हा शिवसेनेच्या वतीने आज हा मोठा एल्गार आहे आणि संताप व्यक्त करण्यासाठी आज आम्ही इथे सर्वजण इथे आंदोलन उभं केलं आणि शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचं जे आश्वासन दिलं होतं, भरोसा दिला होता निवडणुकीच्या काळामध्ये महायुती सरकार, आज ते सरकार आता आहे, त्यांनी त्या बाबतीत अजून कोणत्या प्रकारची सुरुवात सुद्धा केली नाही। म्हणून त्यांना एक तर आठवणही देणं आणि ते केलं पाहिजे, यासाठी येणाऱ्या दिवसामध्ये आंदोलन अधिक तीव्र करून शेतकऱ्यांच्या दृष्टीने तो न्याय मिळवून घेण्यासाठी हा प्रयत्न आहे। खरीप हंगाम तोंडावर हेच दुर्दैव आहे ना। येतात शेतपिकाचं पीक कर्जाचा विषय आहे, खरीप हंगामाच्या बी बियाण्याची उपलब्धता आहे, फर्टिलायझरचे भाव आहे त्याची उपलब्धता आहे, पेस्टिसाइड इन्सेक्टिसाइड याचा विषय आहे। शेतकऱ्याचे प्रश्न खूप सारे आहेत आणि सरकारच्या या चुकाच्या धोरणामुळे त्यांच्या लागवी योजना त्यांनी लागवल्या आहेत राज्यामध्ये, त्या असो त्याच्याबद्दल वाद नाही, पण हा जो महत्वाचा घटक आहे शेतकरी हा संपूर्णपणे दुर्लक्षित झाला आहे।